पोर्तुगीजांनी केन्नाच भाशावाद करूना. केल्लो आशिल्लो जाल्यार मराठीक ते बोलेतीन ऑफिशियलान स्थान दिवपा नाशिल्ले. आता एक अशे लोक म्हणटा की सगळे कोंकणी ग्रंथावली आशिल्ली, सगळे कोंकणीचे आशिल्ले सगळे जळोवन उडयले. पोर्तुगीजांक मराठी आनी कोंकणी भितर फरक कळटालो. म्हणजे तेणी सामके फिल्टर करून कोंकणी ग्रंथूच जळयले, बरोबर, आणि मराठी अभय दिलो. म्हणजे अशें मानात की मराठी भाषा पोर्तुगीजांनी गोंयकाराचेर लादली अशें तरी म्हणत. मागीर म्हणजे आमी जर इतिहासान पळयले जाल्यार धर्मांतरण कंप्लिटली बंद केलां. गोंयच्या चर्चींनी हिंदू लोकांचे धर्मांतरण जायना हे सत्य आसा. पण पोर्तुगीजांनी मराठींतल्यान कित्याक अनुवाद केलो? 1843 सालान पहिली मराठी भाषेक परवानगी दिल्या. आमी गोंयकार म्हणजे मिरयतात खबर, ऍक्च्युली गोंयकाराचो ऍक्च्युली अर्थ कितें, गोंयकार म्हणजे खरो कोण? हो प्रश्न बरो गेलो. मुळात गोवा तुमचे ते चलोवपा खातीर पयसो अडकोय दिलो, जमीन दिलो, तुमचो धर्म वाचयलो, तुमचो देव वाचयले. हे सगळे मराठी प्रांतान ज्या वेळेर तुमचेर कृपा केल्या तेजी परतफेड तुम्ही सांगता की मराठी जाय जाल्यार महाराष्ट्रान वचा. हेच्या सारखी दुसरी कृतज्ञता ना अशें काही आमकां जाणीव जाली. महाराष्ट्र आणि मराठी अशें जरी एक स्वरूप अशें दाखोवपाचो जरी एक प्रयत्न चालू आसा, तरी गोमंतक हो मराठी शिवाय अर्धवट. एक बऱ्यापैकी आर्किटेक्ट असताना एक मराठी विषयाकडे तुमची इतली आवड कशी? सर नमस्कार, तुमचे खूप खूप स्वागत आहे युनिक एज्युकेशन. तुमकां आख्खे गोंय वळखतात, पण एक थोडक्यात म्हाका वळख दिवपाक तुमची आवडटली. तुम्ही एक बऱ्यापैकी आर्किटेक्ट आसात, वेल नोन फेमस आर्किटेक्ट गोंयचे, तशेंच एक सूत्रसंचालक आसा. आणि म्हाका एक म्हाजो एक्सपिरियन्स शेअर करपाक आवडटलो. सुरवातीकूच तुमच्या भितर एक अशी क्वॉलिटी आसा, तुमच्या बॅकग्रावंडाक सुद्दां येवन कोण गेलो तर तुमी सुद्दां तेजी वळख करून दितात. कोंकणीचो इतलो बरो अभ्यास आसा तुमचो, तसोच मराठीचो अभ्यास आसा. प्रत्येक भुरग्याक म्हाज्या युथाक दिसता की तुमच्या सारके सूत्रसंचालक जावचे म्हणून. जो आयज आमी विशय घेतलेलो आसा स्पेशली, तो एक गोमंतक भुमीन मराठी भाशेचो इम्पॉर्टन्स कितें आसा आनी गोमंतकाक तो कसो कितें कनेक्टेड आसा हेजेर ओवरऑल आमी उलोवपाचें आसा. सो सुरवातीकूच एक म्हाका एक थोडक्यान विचारपाक जाय की तुमी एक बऱ्यापैकी आर्किटेक्ट असताना एक मराठी विशयाकडे तुमची इतली आवड कशी? कुशल बाब, विशयाक हात घालचे पयलीं तुझे एक अभिनंदन करता की बरो सेटअप तुवें हांगासर बरो हे केला आनी तूं एक गोंयचो एक बरो युट्यूबर अशें नांव लौकीक तुजें आसा गोंयान. आनी ह्या सेटअपा बद्दल आनी तूं जी कितें कारकीर्द करता तेज्या बद्दल तुजे खूब खूब शुभेच्छा. आनी बरे बरे व्यक्तिमत्वांचे तुवें मुलाखती घेतलेल्यो आसा आतां पर्यंत. तर खरेंच तुजें कौतुक. आनी हो जो तुजो प्रवास आसा तो बरो यशो कीर्ती पर्यंत वचचो अशें आमची मनापासून तुका शुभेच्छा आसा. तर तुवें प्रश्न केलो की हांव आर्किटेक्ट जावन सुद्दां ह्या मराठी विशयाकडे कसो कितें काय म्हणून, तुजो प्रश्न सारको आसा. कारण बऱ्याच वेळा काही प्रोफेशनल्स असतात, व्यावसायिक असतात, त्यांचे कडल्यान त्या त्या क्षेत्रानूच काम करप अशें अपेक्षित आसा. कारण भाषा आणि भाषेबद्दल जे विचार मांडटा ते कशें असता की शास्त्रज्ञ असतले, त्या विशयान पारंगत लोक असतले. तरी हांव आर्किटेक्ट म्हणटकीर ह्या विशया मराठी विशयाकडे कसो, हो तुजो प्रश्न सामको रास्त आसा. आणि बऱ्याच वेळा हो प्रश्न म्हाका माझ्या लागच्या लोकांनी विचारलेलो आसा, कित्याक ह्या मराठी विशयान तूं पडटा, कित्याक टाइम तुजो त्याच्या फाटल्यान तूं वावरता. तर मराठी हो जो विशय आसा हो गोंयकारा खातीर जरी महाराष्ट्र आणि मराठी अशें जरी एक स्वरूप अशें दाखोवपाचो जरी एक प्रयत्न चालू आसा, तरी गोमंतक हो मराठी शिवाय अर्धवट. कारण आमी जेन्ना गोवा आणि आमचे राज्य पळयता त्या वेळार
ह्या 1961 नंतर आमचे एक स्वतंत्र गोवा असे आम्ही अनुभवता. आणि त्याच्या पयलीं 1510ची तारीख महत्वाची असा, ज्या वेळार पोर्तुगीज हांगासर आयले अशें आमी इतिहासान वाचलेले आसा. पूण पोर्तुगीज हांगासर येतकीर जालें कितें की त्यांनी सुरवातीक फक्त 3 तालुका काबीज केले, तिसवाडी, सासष्टी आणि बार्देस. आणि ह्या 3 तालुक्यांचेर ते 350 वर्षे त्यांनी सलग राज्य पयलीं केलें. आणि हेका म्हटल्या जुनी काबिजात. ओके. कालांतरान जालें कितें की पोर्तुगीजांनी फुड्या बाकीचो प्रांत आपल्या अखत्यारीन हाडपाचो प्रयत्न केलो. तो बऱ्यापैकी तेका थंय विरोध आशिल्लो, तो म्हणजे मराठा शासकांचो. ओके. कारण सावंतवाडीचे जे भोसले आसा, खेम सावंत भोसले, तेजे साम्राज्य फोंडा महाल पर्यंत आसा अशें इतिहासीक नोंद आसा. आणि बाकीचे जे इतर काणकोण, सत्तरी, सांगे हे जे बाकीचे जे तालुका आसात त्यांचेरूय राणे, देसाई अशे त्यांचे साम्राज्य. पूण हे सगळे जे शासक त्या वेळार आशिल्ले, या 350 वर्साच्या काळात हे सगळे पेडणे, बिचोली, फोंडा हेजेर जे शासन आशिल्ले ते प्रामुख्यान मराठा शासन आशिल्ले असो इतिहासीक उल्लेख आसा. आता तुम्ही म्हणटले हो उल्लेख तू हांगा कसो करपाक शकता, एका ऐतिहासिक आधार कितें? तर ज्या वेळार 350 वर्षे हांगासर जे ह्या 3 तालुक्यांनी हिंदूंचेर अत्याचार जाले अशी जी नोंद आमकां मेळटा, आणि त्यांची देवळां मोडली अशी नोंद मेळटा, आणि ते देव घेवन पलतडी गेले अशें आमकां इतिहास सांगता. तर पलतडी ज्या वेळार गेले त्या वेळार पी गोमीश म्हणून एक त्याने एक बरो ग्रंथ बरयला. त्यातून त्याने सांगला कितें की हे जे स्थलांतरीत देव जाले तांकां मराठा शासकांनी आपल्या भूमीचेर, मराठी प्रांताचेर तांकां जागा दिल्यो आणि त्यांची देवळां थंय स्थापना करपाक तांकां पयसो अडकय दिलो. ओके. आणि तांकां देवळां बांदूनय दिली. ओके. मग कोणी दिली? ही मराठा शासकांनी आपल्या मराठी भूमीचेर दिली असो त्याचो अर्थ काढूया. बरोबर? होय. आणि आज आम्ही म्हणटा की तुका मराठी जाय जाल्यार महाराष्ट्रान वचा. बरोबर. मराठी महाराष्ट्राची भाषा म्हणतात, महाराष्ट्राची भाषा म्हणतात, कोंकणी गोयची. पण ज्या मराठी प्रांतांत तुमचे देवळां सगळी स्थापना करून तुमचे ते चलोवपा खातीर पयसो अडकय दिलो, जमीन दिलो, तुमचो धर्म वाचयलो, तुमचो देव वाचयले, हे सगळे मराठी प्रांतान ज्या वेळार तुमचेर कृपा केल्या तेजी परतफेड तुम्ही सांगता की मराठी जाय जाल्यार महाराष्ट्रान वचा. हेच्या सारखी दुसरी कृतज्ञता ना अशें काही आमकां जाणीव जाली. पण आता मराठी खातीर हांव व्यक्तिशः कित्याक वावुरता, कारण इतिहासान जर आमी पळयलें जाल्यार ह्या इतिहासान ज्या मराठी भाशेन आमकां संस्कृती दिल्या, ज्या मराठी भाशेन आमकां शैक्षणिक इतिहास दिला, म्हणजे आमची शिक्षण पद्धती कंप्लीट म्हणजे संपूर्णतः ही मराठीनूच आशिल्ली. त्याच्या नंतर आमकां संस्कृती, कला, गाणे, भजन, आरती हे सगळे जे आम्ही लोक परंपरेन स्वतः गोंयकार म्हणून मिरयता, तेन्ना मराठी सायडीक काडून आम्ही गोंयकार कशे उरपाक शकता हे म्हाका कळना. हांगासर एक विचारूंक सोदता, आमी गोंयकार म्हणजे मिरयतात खबर, एक्चुअली गोंयकाराचो एक्चुअली अर्थ कितें, गोंयकार म्हणजे खरो कोण? हो प्रश्न बरो गेलो. मुळात गोवा हे नाव खंयच्यान उत्पन्न जालें हेजेर आमचे कोणेक विचार सुद्धा मांडपाक भिता. कारण हे सूर्यप्रकाशार सारखे इतके प्रखर सत्य आसा
की दोळे उगडून त्या प्रकाशाकडे पळयले जाल्यार तुम्ही कुड्डे जायत काय असो भंय आसा. म्हणून आपल्याक आवडटा तें गॉगल घालून चष्मा घालून या सत्याकडे पळोवपाचो यांचो एक ओके. प्रयत्न असता. पण तरी सुद्धा गोवा हे नाव गौपूर ह्या नावा वयल्यान आयलें आनी गौपूर हे एक बंदर आशिल्लें. खंय आशिल्लें? बंदर जे अरबी समुद्राच्या काठार. तर थंय जेन्ना पुर्तुगीज आयले तेन्ना ते सुरवातीक बरोवपा लागले गोवापूर आनी स्पेलिंग सुद्धा जर पुर्तुगीज भाशेन जर आमी त्या वेळार अध्ययन केलें सोदून काडलें जाल्यार तें GOA नाशिल्लें, तें GOVA आसा. गोवा प्रॉपर पुर्तुगीजांनी जे नाव हांगासर स्वताच्या ऑब्झर्वेशन म्हणूया किंवा तांकां जे दिसलें की बाबा हे नाव हांगा आमी वापरूया, तर ते गौपूर ह्या नावाचे तेंच्यांनी गोवापूर ते पूर काढले आनी थंय गोवा दवरलें. आनी ते खंय आशिल्लें? फक्त ते एक बंदर आशिल्लें. हे इतिहास संशोधक सुद्धा एका ह्या स्टेटमेंटाक विरोध बंदराचेच नाव बंदराचें नाव आशिल्लें. पण त्यांनी नंतर जो काबीज केलो, जो एक तालुका काबीज केलो, 66 नंतर केलो, मदली तिसवाडीचो भूभाग काही काबीज केलो, तेन्ना जे हे 3 तालुका ज्या वेळार त्यांनी मागीर एका फाटल्यान एक काबीज केले, बरोबर, तिसवाडी, बार्देस आनी मागीर 66. तर हे सगळे करते तेका त्यांनी ते नाव दवरलें गोवा. आनी पुर्तुगीज डॉक्युमेंटांनी जर उल्लेख आसा जाल्यार आनी जे मागीर पेडण्या, बिचोली, फोंडा तालुका हे सगळे जे पळयताले ह्या प्रांताक कितें म्हणटाले? गोवा बेट. म्हणजे गोवा बेट. बेट म्हणजे कितें? आयलंड. बरोबर, बेट म्हणजे आयलंड. मग ते गोवा बेट अशें ताका म्हणटाले. आनी ह्या प्रांतांत जे रावताले, जे रहिवाशी लोक आशिल्ले, तांकां ते मागीर गोवेकर अशें म्हणपा लागले. गोवेकर ना थंयसून येयले. हय. आनी हे कालांतरान जाल्लें आसा. म्हणजे ह्या भुमीचो उत्पत्ती पासून जर तुम्ही त्याचो इतिहास पळयलो जाल्यार हे गोवा जे नाव आसा ते सामके काल परवाचे अशें. म्हणजे हेका तेजो जो बीज शब्दाची उत्पत्ती पळयली जाल्यार ती काल परवाची. जुन्या खंयच्याच लिखाणान तुमकां गोवा हो शब्द मेळपाना. तर हे गोवा बेट इतक्या पुरते आशिल्लें. आनी कालांतरान 1674 आनी 1774 हेच्या मदीं एक काळ असो गेलो, सॉरी 1774 ते 1861 पर्यंत हो एक मदीं असो काळ गेलो की पुर्तुगीजांनी ह्या एक पेडणे, तुगेलो फोंडा महाल आनी हे सगळे जे भूभाग आसा आमचे तालुका, इतर तालुका, ते आपल्या अखत्यारीन हाडपाचो त्यांनी भयंकर प्रयत्न केलो. त्या प्रमाणे त्यांनी खेम सावंत भोसलेक सुद्धा थंय लेटर बीन त्यांचे ते धाडटाले, ते पत्र व्यवहार केलो. आणि त्यातून त्याने सांगले की आम्ही एकतर तुम्ही युद्धाक तयार रावात, नाजाल्यार हे सगळे तुम्ही आमच्या स्वाधीन करात म्हणून. कळ्ळें? हे शासन. पूण तेन्ना खेम सावंत भोसले तो जो राजा आशिल्लो तेणे विचार केलो की हे जर आमी करीत जाल्यार युद्धान म्हणजे विनाकारण लोकांची हत्या जातली आनी लोक जेरीस येतले. त्यापेक्षा आमी बरो विचार करून ते कितें ते हस्तांतरण करूया. पूण तेणे त्या हेतून एक ट्रिटी बरयली, म्हणजे पोर्तुगीज आनी यांच्या मदीं. ट्रिटी म्हटल्यार ट्रिटी म्हणजे तह की बाबा आपूण हे सगळे प्रांत तुका दिता, पूण माझे हे कंडिशन्स आसा. ते कंडिशन्स ज्या तहान बरयल्या, कळ्ळें न्ही, त्यातून ताणें 4 मुद्दे प्रामुख्यान मांडल्या. ते म्हणजे कितें की पोर्तुगीजांनी हे शासन हांगा वाडोवचें, पण हांगासरल्या हिंदूचे धर्मांतरण करप ना. हिंदू लोकांक धर्मांतरीत करून क्रिश्चन करप ना, हे तातून तहान आसा. तह तसो आसा. दुसरें सांगलें कितें, मंदिरां मोडून तुम्ही थंय चर्ची बांदपाना. बरयल्लें आसा. हय, म्हणजे हो तह जो आसा हो तुका वाचपाक इतिहासाच्या हेतून मेळटा. तिसरो सांगलो कितें की हांगासर रुढी परंपरा
ज्यो चाली रीती संस्कृती जी चालू आयिल्ली आसा ती तुम्ही खंडित करून ती बंद पाडपाना, कारण हे सगळो हो जो इतिहास त्यांनी 350 वर्सां जो त्यांचो जो कार्यकाळ जो ह्या 3 बेटाचेर चल्लेलो, ते इन्क्विजिशन ह्या नावाचे पुस्तक सुद्धा पिसुर्लेकारान बरयल्लें आसा. ते बरोबर तेतून ही माहिती मेळटा. हांव कितें तुका नवीन गोष्ट सांगना. आजचे जे तरुण भुरगे आसा त्यांचे वाचन कमी आसा, ते अवश्य वाचचे, कारण आमच्या ह्या भूमातेचो हो इतिहास तो तुमकां कळपाक जाय. आणि चवथो सगळ्यात महत्वाचो विषय तांणी मांडलो की मराठी भाषा तुम्ही डावलून थंय पोर्तुगीज लोकांचेर लादपाना, हे स्पष्ट तातून तांणी उल्लेख केल्लो आसा. आणि हेचे परिणाम अशे जाले की 1843 सालान पहिली मराठी भाषेक परवानगी दिल्या. 1843 सालान पहिली मराठी भाषा जी सरकारी म्हणजे पोर्तुगीज सरकारान मान्य केली. आणि फक्त मराठी शिक्षणच मान्य केले अशें ना, त्यांचे ऑफिशियल गॅझेट आसताले, बोलेतीम ऑफिशियल, हे पोर्तुगीज गॅझेट. तर 1800 जवळजवळ 61 नंतर किंवा 1851 नंतर तुम्ही मुद्दम पोर्तुगीज गॅझेट उघडून पळयात. एक पानाचेर पोर्तुगीज मेळटा, सगळे त्यांचे नोटिसी, ऑर्डरी, नोटिफिकेशन हे सगळे पोर्तुगीज भाषेन मेळटा. आणि दुसऱ्या पानाचेर तोच मराठी अनुवाद करून सगळो मेळटा. कोणाचेर आता हे बोलेतीम ऑफिशियल पोर्तुगीज गॅझेट. आणि हे सेंट्रल लायब्ररीन आसा, महाराष्ट्रान ना, गोंयच्या राजधानीन तुमकां हे वाचपाक मेळटा. हो एक मुद्दो जालो. दुसरो मुद्दो असो आसा, कोंकणी भाषेचो द्वेष ना, किंवा कोंकणी भाषा ही आमची सामकी मना काळजाची बोली भाषा आसा. हे आमचे गोंयभर सगळे स्वीकारता, इवन जग स्वीकारता की गोंयची बोली भाषा ही मराठी, सॉरी कोंकणी, ही कोंकणीच आसा. आता आमचो संवाद हो कोंकणीन घडटा. बरोबर. तर हे जे बोलितीम ऑफिशियल जे पोर्तुगीजांनी छापलेले आणि प्रसिद्ध करताले तेतून खंयच कोंकणी भाषेंतल्यान म्हणजे आजची जी तथागतीत जी म्हणजे देवनागरी लिपीतली जी कोंकणी आसा ती थंय केन्नाच कोणी बरयल्ली कोणी वाचूना. आणि जर तर आसत जाल्यार म्हाका खरेंच आनंद आसा की बाबा हय बाबा पोर्तुगीज काळान सुद्धा जनसामान्य हे कोंकणी बरयताले आनी वाचताले अशें सिद्ध जातले आशिल्ले. पूण पोर्तुगीजांनी मराठींतल्यान कित्याक अनुवाद केलो, तर सर्वसामान्य जनतेची, गोंयकारांची ही भाषा मराठीच आसा, बरोवपाची आणि वाचपाची, हेतून तीळ मात्र संशय ना. आणि हो विषय पोर्तुगीजांनी आत्मसात करून ऐकलो, जनतेचे म्हणणे ऐकले आणि जनते खातीर, गोंयकारां खातीर अनुवाद मराठीन करून ते सगळे बोलेतीम ऑफिशियल प्रसिद्ध करपाक लागले. हो खूप महत्वाचो विषय आसा. कदाचित हो विषय आजच्या गोंयच्या तरुणांक अजिबात खबर ना. दुसरें कितें आसा, हे जी तह जालो ताजो एक सर्वसामान्य संस्कृतीचेर आणि एकंदरीत राहणीमानाचेर इतको बरो परिणाम जालो. कारण 350 वर्सां जी अराजकता आशिल्ली तेतून तांकां कांयच हाशील जायनाशिल्लें. पण गुण्या गोविंदान जर तुम्ही हिंदू समाजाकडे जर रावत जाल्यार भरपूर कितें तुमकां लाभ जाता आणि बरे भशेन सगळी समाज जनता बरे भशेन उदरनिर्वाह करता, गुण्या गोविंदान रावता. असो एक फुडलो काळ खरेंच बरो गेल्लो आसा. म्हणजे आमी जर इतिहासान पळयले जाल्यार धर्मांतरण कंप्लिटली बंद केलां.
गोंयच्या चर्चींनी हिंदू लोकांचे धर्मांतरण जायना हे सत्य आसा. आता इतर काही व्यवस्थेंतल्यान आज गोंयान कितें चल्ला तेजेर हांव उलयना, बरोबर. पूण हांव ज्या गांवांत रावता थंय आमची चर्च आसा. त्या चर्चीन आमी 10वेक आसतना आमकां थंय ब्लेसांव दिवपा खातीर सगळ्या वर्गाक थंय व्हेल्ले आनी पाद्रीन सगळ्यांक आमकां थंय व्हरून बेसांव दिल्ले, सगळे बरे मार्क्सान पास जावचे. तशेंच आमी सगळे आमच्या वांगडा आमचे मुस्लीम बांधव आशिल्ले, क्रिस्तांव वर्गमित्र आशिल्ले, सगळे आमी एकत्र जावन परत आमी थंय मंगेशी देवळान गेले. थंय आमकां भटान बऱ्या भशेन सांगणे घातले आनी सगळी क्लास आमची 100% पास जाली. हो तो आशिर्वाद आमकां मेळ्ळो तेन्ना. म्हणजे हे जे गुण्या गोविंदान रावपाचे जे द्योतक म्हणुया जे आसा ते स्विकारान आसा. तू म्हाका स्वीकार आसा, हांव तुका स्वीकार आसा, तेन्नाच गुणे गोविंद न्ही. बरोबर. हांवें तुजी भाशा मान्य केली, तिका राजभाषा तुवें घोशीत केली, पूण हांव इतिहासाच्या पायंडाचेर उबो रावन सगळे अभ्यास करून सांगता की गोमंतकाची जी भाशा आसा ती अनादी काळापासून मराठी आसा. हे शिलालेखूय सांगता. तुगेले दस्तावेज जे आर्काइव्जान, गोंयच्या आर्काइव्जान, महाराष्ट्राचे मुंबय किंवा पुण्या किंवा साताराचे म्हणना, गोंयच्या आर्काइव्जान वच आनी थंयच अभ्यास कर की कंप्लीट जे लिखाण आसा आमच्या पुर्वजांनी केल्लें ह्या गोमंतक भुमीन ते मोडी मराठीनूच केल्लें आसा. म्हाका एकूय पेपर असो आढळूना जो मोडी मराठीचे जे दस्तावेज आसा त्या पेपरांनी कोणी कोंकणी बरयल्ले, म्हणजे बरयल्ली कोंकणी, वाचन आमी उलयता ते बरयल्ली कोंकणी म्हाका मोडी लिपीन खंयच आढळूना. हो सगळो जो इतिहास आसा तो आजच्या तरुण पिढीन करपाक जाय, कारण हे आमचे मूळ अस्तित्वाचे जी मुळां जी आसा ती छाटून केन्नाच झाड व्हडलें जावपाना, ते करपतले. ही जी मुळां आसा आमकां मराठी संस्कृतीची, ही आमकां महाराष्ट्रान आमकां उसणी दिवना, आमच्या पुर्वजांनी ती जपल्या आनी आमकां वारसा म्हणून दिल्ले आसा. सो मराठी ही आमची संस्कृती. महाराष्ट्र राज्य आमकां लागच ना, महाराष्ट्रान विलीन नाका म्हणून आमी गोंय राज्य वेगळें दवरला. तेन्नाच महाराष्ट्राचो विशय तेन्नाच सोंपलो, पूण त्या बरोबर मराठीचो विशय सोंपलो, मराठी संस्कृतीचो विशय सोंपलो, मराठी शिक्षणाचो विशय सोंपलो अशें ना. तेन्ना मराठी शिक्षण हो इतिहासान आमकां दिल्लो आसा, हांगासरलो वारसा हक्क आसा. बरें, लिखाण म्हणुया. आमचे जुने पुर्वजांनी जे लिखाण केल्लें, ग्रंथ बरयताले ते, बरोबर. मराठी भाशेंतल्यान संत निर्मिती हांगासर जाल्ली आसा. सोयरोबानाथ अंबिये बिन सामके म्हणजे काल ग्रंथ मराठीतून आहात, बरोबर. कृष्णम भट बांदकर यांनी पहिले मराठी संगीत नाटक बरयलें असो इतिहास आसा. डोंगरेर, चड पयस ना, डोंगरेर हे महाराष्ट्रान ना, गोंयान आसा. त्याच्या नंतर असे ग्रंथ आसा मराठीचे, म्हणजे हांव नांवां घेना, खूब ग्रंथ आसा ते तितके, पूण ते बरयला ते सगळे तुमकां खंय वाचपाक मेळटा. तुम्ही सेंट्रल लायब्ररीन मुद्दम वचा, ते सगळे मराठीचे लिखाणातले जुन्या काळातले सगळे तुमकां ग्रंथ मेळटा. आता एक अशे लोक म्हणटा की सगळे कोंकणी ग्रंथावली आशिल्ली, सगळे कोंकणीचे आशिल्ले, सगळे जळोवन उडयले. पोर्तुगीजांक मराठी आनी कोंकणी भितर फरक कळटालो, म्हणजे तेणी सामके फिल्टर करून कोंकणी ग्रंथूच जळयले, बरोबर, आणि मराठी अभय दिलो. म्हणजे अशें मानात की मराठी भाषा पोर्तुगीजांनी गोंयकाराचेर लादली अशें तरी म्हणत मागीर. म्हणजे मराठी भाषा वाचयली, बोलेतीम ऑफिशियल भाशेन गॅजेटान मराठी भाशेक त्यांनी सामको हक्काचें स्थान दिलें. वास्तवीक पोर्तुगीजांनी मान्य केल्लें त्यांच्या अभ्यासा अंती की ह्या सगळ्या गोमंतक भूमीची सामकी पिढ्यान पिढी जी भाषा चालू आयिल्ली आसा बरोवपाची आणि वाचपाची ती मराठी म्हणून. आता
ह्याच्या एक फुडलो प्रश्न येता, गोवा आणि गोमंतक, हम्म. आणि त्याच्या मदी एक प्रश्न असा ती जुनी काबिजात आणि नवी काबिजात, हो एक प्रश्न आमचो एक उरलो मदी संभाषणात. कळ्ळें. नवी काबिजात म्हणजे हे पेडणे, डिचोली, हे सगळे जे तालुका जे मागीर आसा न्ही बाकीचे काणकोण हय. पर्यंत, हेका मागीर म्हटले न्यू कॉन्किस्ट. न्यू कॉन्किस्टाचेर जे साम्राज्य उरलें ते फक्त 100-150-200 वर्सां उरलें. 450 वर्सां पोर्तुगीजांनी गोंयचेर राज्य केलें जे म्हणटा पळय ते अर्धसत्य. सत्य कितें आहा तर हेच्या फाटलें? 350 वर्सां तेतूंतली तांणी फक्त 3 तालुक्याचेरूच राज्य केलां, हम्म. आणि फुडले 100 वर्सां तांणी मागीर नवी काबिजातीचेर सगळें हें केलां. आतां एक तेतूंतलो एक मजा सांगता. पोर्तुगीजांचे एक मानपा सारकी एक गोष्ट आसा की त्यांनी सगळ्या प्रांताचो सर्वेईंग केलो, म्हणजे बिफोर दे एक्चुअली टूक, म्हणजे ते शासन थंय लागू करच्या पयलीं त्या खेम सावंत भोसले त्यांचे कडेन जी ट्रिटी केली त्यांच्यानी त्या प्रमाणे जे जे कितें हांगासर जे तुमकी घेता राज्य करपा खातीर तेजे तुमी बरोवन काडपाचे, सगळे सर्वे करपाचो, तेजे नोटीस करपाचे, सगळे रिकॉर्ड करपाचो. तर आर्काइव्जान हे रिकॉर्ड मेळटा, गोवा आर्काइव्जान. तातूंत स्पष्टपणे तांणी बरयलां, आणि ही खरें महत्वाची गोष्ट आसा, सामकी महत्वाची गोष्ट आसा. कॉम्युनिदाद ऑफ पेडणे, बरोबर, तर त्याच्या अंडर सगळे ताणे जो दाखले दिल्ले आसा त्यांचे ऑब्झर्वेशन आता हे हांव केन्नाचे म्हणटा 1951 सालांतले. तर ताणे कितें बरयलां, कॉम्युनिदाद ऑफ पेडणे, सुरवात करतनाच सकयल बरयलां कितें, लँड ऑफ मराठा. कोण बरयलां, कोणी बरयलें हें? पोर्तुगीजांनी. त्याच्या नंतर कॉम्युनिदाद ऑफ बिचोलीम, लँड ऑफ मराठा. त्याच्यानंतर कॉम्युनिदाद ऑफ पिळगांव, लँड ऑफ मराठा. त्याच्यानंतर कॉम्युनिदाद ऑफ फोंडा, लँड ऑफ मराठा. म्हणजे हे पोर्तुगीजूच मान्य करता की हो जो न्यू कॉन्किस्ट जी भूभाग आमी जो घेतला हो मराठा कडल्यानूच आमी घेतल्या. मराठेच इतिहास सांगता न्ही हो, हे कल्पना न्ही. पोर्तुगीज इतके शार्प आशिल्ले, त्यांचे जितको अभ्यास आणि लिखाण जर पळयत खरेंच नतमस्तक जावपाचें. इतके स्पष्टपणे ताणें इतके बरयल्लें आसा, आणि खरेंच वालोर तेंच्यांनी भाशावाद करूं ना. पोर्तुगीजांनी केन्नाच भाशावाद करूं ना. केल्लो आशिल्लो जाल्यार मराठीक ते बोलेतीन ऑफिशियलान स्थान दिवपा नाशिल्ले. सर हांव एक्चुअली हेची सुरवात खंयसून जाली थोडक्यान सांगीत जाल्यार? वादाक खंयच्यान सुरवात जाली. आज सर्वस्वीकृत मराठी भाषा जी बरोवपाक आणि वाचपाक जी आसा, बरोबर, ही स्वीकृत अशी भाषा आमची लिखित स्वरूपाची आसा आणि वाचकीय स्वरूपाची. बोली खंयची आसा आमची? कोंकणी आसा. ज्या वेळार 1984 ज्या वेळार खंयच्या भाषेक मराठी म्हणजे खंयच्या भाषेक राजभाषा ऑफिशियल लँग्वेज ऑफ आवर स्टेट घोषित करपाचो असो प्रश्न आयलो, तेन्ना एकंदरीत सगळ्यांचे जो इतिहासान ज्या पद्दतीन वाचपाक बरोवपाक जी भाषा वापरताले ती मराठीच असल्या कारणान एक टेकन फॉर ग्रांटेड असो एक सगळ्यांचो समज आशिल्लो की मराठी भाषेक हे राजभाषा डिक्लेअर करताले. पूण तशें जालें ना. न जावपा खातीर 2-3 हे मराठी भाषा विरोधी घटक उबे रावले आणि त्यांच्यानी प्रचंड विरोध केलो की मराठी भाषा आम्ही महाराष्ट्राची भाषा म्हणून एक स्टॅम्प लायलो आणि त्याका विरोध करपाक चालू केलो. आणि त्या विरोधाचे दुष्परिणाम असे झाले की ते मारामारीचेर पावले, हमरी तुमरीचेर पावले, रस्ते बंद, प्रोटेस्ट, म्हणजे पॉलिटिकल जायत गेलो इश्यू. आणि झाले कितें की हे जे
तीन जे बहुल म्हणजे हे तीन जे तालुका आशिल्ले थंय तर सामकोच प्रचंड विरोध जालो मराठीक. म्हणजे जणू काय महाराष्ट्र तुम्ही परत लागू करता काय म्हणून. म्हणजे हांगा आसा तेजेर विचार ना. जे हांगा नाच महाराष्ट्र हांगा नाच 1982-84 महाराष्ट्र नाच. महाराष्ट्र आम्ही विलीन जायना हे पयलींच ठरयलें. 1961 नंतर आमकां जेन्ना स्वातंत्र्य आपले मुक्ती मेळ्ळी त्याच्या नंतर रोखडोच विचार जालो तो महाराष्ट्राचो आणि गोंयचो संबंध ना म्हणून. पूण त्याच्या वांगडा सुक्या बरोबर वोलें जोडोवपाचो प्रयत्न केलो आणि मराठीकूय त्या हेतून म्हणटा ते दळपाक घातले म्हणटा तशें. म्हणजे ते गोवा वांगडा बाकीचे फातरूय दळ अशे विचार केले. मुळात कितें आशिल्लें हो विरोध जालो. काही जे आमचे मायनॉरिटी जे आसा त्यांच्या पासून विरोध जालो आणि काही आमचेच मराठी भाषेचेर जे पोसलेले समाज जे उच्च विभूषित उच्च वर्णीय ह्या समाजान एक प्रचंड विरोध केलो. तो विरोध त्यांच्यानी कित्याक तसो केलो हे ते व्यवस्थित सांगपाक शकता कारण त्यांच्या भितर हांव त्या हेतून वचना. कित्याक मागीर वाद निर्माण जाता. बरोबर. त्यांच्यानी आत्मपरीक्षण करचें आणि एकेकाळी त्यांच्या पूर्वजांनी या मराठी खातीर मराठी भाषे खातीर पोर्तुगीजांशी 2 हात केल्ले आणि आपल्या सगळ्या देवस्थानाच्या कारभाराची भाषा ही मराठीच आसतली पोर्तुगीज चलपाना अशें त्यांच्या पोर्तुगीजांनी असो बंड केल्लो आणि त्यांची पोर्तुगीज भाषा सगळ्या देवस्थानांतल्यान भायर मारली. आणि त्याच्या नंतर एक कायदो त्यांनी तयार केलो हांगासर. बरोबर हे सगळे चलपा खातीर पोर्तुगीजांनी त्यांनी एक कायदो केलो. त्या कायद्याचे नाव आसा माझानिया ऍक्ट. केन्ना केला? पोर्तुगीज काळान केला. 1851च्या नंतर माझानिया ऍक्ट म्हणून त्यांनी केलो. तेतून स्पष्ट बरयलां गोंयच्या देवस्थानाची भाषा मराठी आसतली म्हणून. आणि गुजरात म्हणजे दमन आणि दीव जे आसा तेंची थंय गुजराती आसतली स्पष्ट बरयल्लें आसा. माझानिया कायदो पळया पोर्तुगीजांनी केल्लो. देवस्थानचो कारभार देवस्थानच्या जमिनीचो व्यवहार व्यवस्थितपणे चलचो म्हणून जो कायदो केल्लो तेतून स्पष्ट बरयलां ह्या राज्य म्हणजे गोवा प्रांतान देवळांची भाषा म्हणजे पोर्तुगीजाक त्यांनी विरोध करून मराठी देवळांनी टिकयली. आज देवस्थानाचे सगळो कारभार जो आसा लेखाजोखा जो आसा तो मामलेदाराकडे सुपूर्द करपाचो आसता तेन्ना थंय मराठींतल्यानूच दिवपाचो एक प्रघात आशिल्लो. पूण हालीं कितें जालां ह्या फाटल्या एक 15-20 वर्सांत तो इंग्लीश स्वरुपान जाल्लो आसा. बरोबर. हो एक मुद्दो जालो. आता एकाच जोडून विषय खंयचो आसा एका जोडून एक विषय आसा तो म्हणजे विरोध खंयच्यान जालो आणि हो भाषावाद कित्याक निर्माण जालो आणि कसो वाढत गेलो. वास्तवीक एक सांग वाद केन्ना जाता? वाद जावपाक तुजो हक्क तुका मेळ्ळो बरोबर. तो हक्क तू घेवन बसलो पूण दुसऱ्याक हक्क मेळचो न्ही असो जेन्ना तू विचार मांडटा एकाच वाद म्हणुया न्ही. बरोबर. हांव म्हाका न्यायीक नैसर्गिक हक्क मेळचो म्हणून हांव आग्रह समोर दवरतां. माझे आवाहन गाराणें हांव सरकाराकडे दवरतां. हेतून वाद कसो आयलो? पूण तूं म्हणटा तुका हो हक्क आमी दिना. तुका जाय जाल्यार हे राज्य सोडून महाराष्ट्रान चल अशें जेन्ना म्हणटकीर हो वादाक कारणीभूत मागपी काय तेका लाथाडपी जबरदस्ती केली गेली. बरोबर. कोंकणी भाषा आज आमची राज्यभाषा आसा स्वीकृत आसा.
कोंकणी भाशा कितके जाण बरयता वाचता हो विशय वेगळो, पूण आज गोंयची राजभाषा कोंकणी म्हणून मिरयता आणि आमी ते स्वीकार केल्ले आसा, तेका आमी विरोध करिना. पूण त्याच बरोबर कायदो कितें सांगता 345 कलमान की